तर बघा हे भांडे घासून घेतलेत आणि इथं म्हणलं असेच पालते घालावेत. भांडे घासून झाल्यानंतर मग थोडंसं गरम पाणी ठेवलं हातपाय धुवून घेण्यासाठी. आणि हातपाय धुवून घेऊन आता थोडंसं मुलांची वाट बघणार आहे. बघू कधी येतात ते. वर बघा थोडं. असं काय भेटत दिस काय करायला तुम्ही? नटायलात तर ना, दुसरं काय करायलात? नटणं तर प्रत्येकाचा अधिकारच आहे की, आहे का नाही? फक्त एवढंच आहे, आपण केलेली कमाई पाण्यात घालायलात. तुमच्या एवढे हुशार नाही तो आम्ही. कसे काय झालं? आलं खाताना कधी निघणार होते? बाबा मात्र आणखीन हेरगट राहिला. मला मेहंदी आणून देतो पण आवेल बघा. जेवण झालं खूप मेहंदी आणून द्या. हेअरकट करायचंय. तर मग मी साड्या धुवून टाकते. साड्या आवडतात काय चालू करायचं नाही. मम्मी साड्या धुवून टाकल. मग हळदीची साडी घालून साडी वाळल्यावर हळदीला आपला शुभ तर म्हणलं डिझाईन बिझाईन लावायचा आहे. बाजूने मंडप टाकून सगळ्या आपल्या घरातला पहिला नाचवायचा. कोण म्हणला? शिरूभाऊ. साऊंड लावायचा म्हणला हळदीला. कारण 99 म्हणला फक्त बाया नाचवायच्या आपल्या घरातल्या. एन्जॉय करू द्यायचा बायांना. काय झालं रात्री छोकरी कशी करते माणसांना एंट्री नाही द्यायला तुषारला थांबवायचं. मी काय म्हणले थांबू नको त्या नवऱ्याच्या घरचे म्हणून पोरं आले तर म्हणते जावा तुम्ही तुझा नवरा लसून जायचं म्हणलं मला नाही लग्न काय जायचं म्हणून असला काल. अगं बंद कर गे पप्पा. मम्मीला एडपट नाही म्हणायचं, एंटम म्हणायचं. एंटम कुणाला सुद्धा कळू नये एंटम म्हणजे काय. नाहीतर आपल्या गावाकडे शब्द यायला. आज मला पोट भरलंय. आता ही कोण खाणार आहे एवढं? बाबू चल माझ्यासोबत जेवायला. ए बाबडे झोपू दे. चल माझ्या ताटाला ये माझ्या जेवायला माझ्यासोबत. सरण झालंय मला. भूक लागली.